पॅसेंजर आहे आपके पास इसने बोला मला चेंबूर इथे जायचे आहे तुम्ही काय सांगतात त्याला? बसा साहेब बस मीटर चालू करा म्हटल्यावर काय करणार? काय बोलला? चालू करणार साहेब. तुम्ही ट्रेनिंग घेतलं आहे? मराठी गाड़ी मैं 20 साल हो गया चलाते. आम्हाला जर ट्रेनिंग दिली आहे का? अभी तो नहीं दिया सर. त्यांची आता दोन्ही परीक्षा जी आहे ती सुद्धा सुरू झालेली आहे बघा. ही सगळी दृश्यांमध्ये कॅमेरामॅन एखाद्याची म्हणाला की मला तुम्हाला पैसे रोख द्यावे लागतील का कॅश ऑनलाईन द्यावे लागतील, तर तुम्ही काय उत्तर देता? साहब बोले इसके नहीं है कैश पाहिजे. आणि एखाद्याने विचारलं पोहोचायला किती वेळ लागेल, तर तुम्ही काय उत्तर देता? 10 मिनट 15 मिनट 10 मिनट 15 मिनट 20 मिनट. पुढे रिक्षा स्टँड कुठे आहे? टॅक्सी स्टँड कुठे आहे? टॅक्सी स्टँड वरून आहे. मीटर चालू करा. हा असे विचारलं. मीटर टाका. पैसे रोख देऊ की ऑनलाईन देऊ? गाडी पुढे डावीकडे घ्या. पुला खालून घ्या गाडी. गाडी डावीकडे खालून जावे तर गाडीमध्ये गाणी लावली तर चालेल काय? गाडीमध्ये गाणे लागतं चालेल काय? काय सांगाल? प्रवाशाने तुम्हाला विचारले गाणी लावले तर चालेल काय? तुम्ही काय सांगता? खाली घ्या ना. चालेल का? चालू आवाज कमी. तुम्हाला शिकण्याची गरज आहे. तुम्हाला नोटीस दिली जाईल. या पुढे तुमचं हे द्या. काय सांगा? एक महिन्यामध्ये शिकून घ्या. तुमच्याकडे हो मॅडम. हे मागे घ्या ना बोम. हे नाही अरे मागे हो नोटीस होते. हो मोबाईल हो तुम्ही पाठवे ना. पॅसेंजर शिरा आलात तुम्ही. एबीपीची लिंक घ्या. मला आज आरटीओवर ये बाहेर ये मागे आहे ना दादा. मागे या. अरे हा बघा. हो दादा मागे आहे ना. बस इकडे हा. चला गणपती बाप्पा. मराठी भाषा ऑटो ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर मुंबईत यायला पाहिजे ही जी आपण प्रक्रिया आहे ते सुरू झालेली आहे. आरटीओ इन्स्पेक्टर सुत्रावे आपल्या सोबत आहेत. आपण दादरमध्ये आहोत. आपण लोकांशी बोलतोय, टॅक्सी ड्रायव्हरांशी बोलतोय. काय प्रश्न त्यांना विचारले जातात? जर मराठी येत नसेल तर काय नोटीस देण्यात येते काय? मराठी भाषेचं ज्ञान तपासण्यासाठी आमच्याकडे एक सिलेबस आम्ही ठरवलेला आहे. ज्यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान नाही आहे
तर अशा लोकांना आम्ही 1 महिन्याची नोटीस देत आहोत की त्या कालावधीमध्ये त्या लोकांनी 1 महिन्याच्या आत ते जुजबी ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आणि मराठीचं नॉलेज जे आहे ते प्रत्येकाला कंपल्सरी आहे. मराठी बोलणं हे आवश्यक आहे. हे असं नवीन नियमांमध्ये आपण सुधारणा झालेली आहे. महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम 24(3) नुसार जे इलेक्ट्रॉनिक मीटर धारक मोटो कॅब आहेत, म्हणजे रिक्षा पण आल्या आणि काळ्या पिवळ्या टॅक्सी पण आल्या, तर त्यांच्यासाठी मराठीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. तर त्या संदर्भात ही कारवाई चालू आहे. प्रश्नांची नियमावली पण आपण तयार केलेली आहे. तर याच्यात बेसिक प्रश्न ह्याच्यात आपण ह्यामध्ये प्रवासी आला आणि जो वाहन चालक आहे याच्यातील हा एक संवाद आहे. त्या स्वरूपामध्ये 15 प्रश्न आहेत. तर त्या 15 प्रश्नाच्या आत आम्ही त्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारत आहोत. जर त्यांनी मराठीत उत्तरं दिली, समाधानकारक उत्तरं दिली, तर अशा लोकांना आपण काही कारवाई करत नाही. आणि ज्यांना ती भाषा काही बोलताच नाही आली आणि समजली पण नाही, तर अशा लोकांना आपण ही नोटीस देऊन त्यांना आम्ही 1 महिन्याचा कालावधी देत आहोत. हे नोटीस आपल्याकडे तयार आहे. पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली आहे, रूल इम्प्लिमेंट झाला आहे. सध्याच्या घडी जर मराठी बोलता नाही आलं तर एक नोटीस दिलं जाईल, 1 महिन्यांचा आणखीन वेळ दिला जाईल. बट वारंवार जर तुम्हाला नोटीस दिलं जात आहे तरी तुम्ही मराठी शिकत नाही तर लायसन्स सस्पेन्शनवर येऊ शकता. हो, हे जर त्यांनी 1 महिन्याच्या आत जर त्यांना परत पुनर्परीक्षेमध्ये जो तो फेल झाला तर मग त्यावेळेस मग पुढील नियमानुसार त्याला पुढची कारवाई करण्यात येईल.